आप देख रहे हैं भवानी टाइम्स। नागपुर शहर में हुए एक महत्वपूर्ण समारोह में प्रसिद्ध फिल्म अभिनेता सिद्धार्थ जाधव ने नागपुर शहर के छात्रों को एक महत्वपूर्ण संदेश दिया। उनका कहना था कि माता पिता को अपने बच्चों पर अपेक्षाएं नहीं डालनी चाहिए और बच्चों को भी अपने माता पिता पर बोझ नहीं बनना चाहिए। इसके बजाय बच्चों को अपनी आंतरिक भावनाओं को पहचान कर अपनी राह पर आगे बढ़ना चाहिए, लेकिन इस प्रक्रिया में उन्हें माता पिता को विश्वास में लेना चाहिए। सिद्धार्थ ने यह भी कहा कि इस संसार में माता पिता जैसे करीबी मित्र कोई नहीं हो सकते और उनसे निरंतर संवाद करते रहना चाहिए। यह संदेश उन्होंने शनिवार तारीख 18 को पुणे के इंदिरा शिक्षा समूह द्वारा आयोजित इंदिरा युवा यात्रा और लीडरशिप अवार्ड समारोह में दिया। इस समारोह में नागपुर के छात्रों, माता पिता, शिक्षा संस्थानों के अधिकारी, शिक्षक और अन्य प्रमुख लोग उपस्थित थे। सिद्धार्थ और अभिनेत्री निर्मिता सावंत ने छात्रों और माता पिता के साथ दिल से संवाद किया और उनके सवालों के जवाब देते हुए कार्यक्रम को रोचक बना दिया। दोनों ने अपनी शूटिंग के अनुभव, संघर्षों के दौरान आई कठिनाइयों और जीवन के नाजुक पहलुओं को भी साझा किया। उन्होंने यह संदेश दिया कि जीवन में सफलता पर गर्व करने के बजाय असफलताओं से सीखना और उनसे आगे बढ़ना अधिक महत्वपूर्ण है। कार्यक्रम में इंदिरा समूह की अध्यक्ष और मुख्य मेंटोर डॉक्टर तरिता शंकर ने भी अपने विचार रखे। उन्होंने बताया कि पिछले 30 वर्षों में उन्होंने केवल लोगों को पहचाना और उन्हें सही अवसर प्रदान किया। इसके अलावा डॉक्टर शंकर ने कहा कि इंदिरा शिक्षा समूह जल्द ही दुनिया भर के विभिन्न देशों के साथ शैक्षणिक समझौते करने जा रहा है। इस कार्यक्रम में प्राचार्य डॉक्टर अंजलि कालकर और रेणु गर्ग ने कार्यक्रम का संचालन किया। समारोह के दौरान कई प्रमुख व्यक्तित्वों को सम्मानित किया गया। पत्रकारों को जर्नलिस्ट एक्सीलेंस और समाज सेवियों, शिक्षाविदों और अन्य सम्माननीय व्यक्तियों को लीडरशिप अवार्ड प्रदान किया गया। इस अवसर पर चंद्रकांत खंडेलवाल, प्रदीप शेंडे, वैभव गंजापुरे, हितेश मेसराम, अनूप कुमार भार्गव, सुनील तिजारे, अश्विनी देशकर, दिनेश टेकाड़े, गजानन उमाटे, निखिल जानबंधु और कई अन्य पत्रकारों को सम्मानित किया गया। साथ ही भागेश्वरी खेमचंदानी, धनराज गुप्ता, राजेंद्र पौणीकर, डॉक्टर सलीम चौहान, डॉक्टर अभय शेंडे, राहुल गजभिये, श्रावणी चौधरी, डॉक्टर अमित इंगले, संदीप लांडगे, लोकेश येलाने, डॉक्टर प्रशांत लांजेवार, डॉक्टर रितेश भाटे, डॉक्टर तुषार सांबरे और परिणाज अली को लीडरशिप अवार्ड प्रदान किया गया। काही गोष्टी इन्स्पायर करतात, ते इथे पालक पण आहेत, विद्यार्थी पण आहेत। तर मला त्यांना एक गोष्ट जेन्युइनली सांगूशी वाटते की तुम्हाला जे वाटतं ना ते प्लीज करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही तर ठरवलं की तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म बेस देणारे लोक जगात आहेत, फक्त तुमच्या आत काय असते ती गोष्ट तुम्ही हेरणं खूप गरजेचं असतं। म्हणजे माझ्या बाबतीत खरंच सांगेन की जेव्हा मी म्हणजे एकांकिका स्पर्धा करायचो उपारीमधून आणि काम मिळालं, ही छोटी मोठी काम मिळालं तर असं वाटतं की नाही परत ऍक्टिंग करू। पण ते आपण ठरवल्यानंतर ना काही गोष्टी ना आपल्याकडे वेगळ्या पद्धतीच्या येतात। अरे कसा दिसतोय आणि टेलिव्हिजनला बरं वाटेल का, मग तुला काम मिळेलच का, मग अशी लोक नाही चालत रे, इकडे चिकने चोपडे जातात, मग तू काही शिक्षण पण घेतलं नाहीये, मग तुला नीट डायलॉग पण बोलता येत नाहीये। ह्याने ना आपण ना 3 पाऊल मागे जातो। मला म्हणायचं की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात जेव्हा तुम्ही 1 पाऊल पुढे जाता। जेव्हा लोक तुम्हाला सांगतात अरे नाही ना होणार, तर तुम्ही जरा पुश केलं ना की एक होईल। तर हे तुम्हाला जे वाटतं ते करणं आणि म्हणजे पालकांसाठी की लाजू नका। म्हणजे मला आता आम्ही ऍक्टिंग करतो, ताईंना पण खूप वेळा सांगतात की आमची मुलगी ना छान नाचते हो, सुंदर डायलॉग पण दाखव। मला वाटतं की आपण त्या मुलांवर लागतो, ते त्यांची ती आवड असते आणि आपण त्यांचं करिअर करून टाकतो। मला वाटतं तुम्ही आता त्या म्हणजे ही इंदिरा युनिव्हर्सिटी म्हणूया, आज आपण ते येईल पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही मांडण्याचा म्हणजे आम्ही दिल्याच आहे। तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे जायचे आणि तुम्ही ठरवल्यानंतर तुम्हाला मार्ग मिळतात। सो मला पर्सनली जेव्हा जेव्हा मी अशा गोष्टीमध्ये जातो तेव्हा मी ही गोष्ट सांगण्याचा खरंच प्रयत्न करतो की आई वडील तुम्हाला सपोर्ट करतात, पण तुम्ही पुढे जाणं, तुम्हाला काय वाटतं ते सांगणं, मैत्री सांगणं आणि ते तो जो संवाद राहिला ना तो तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकता। सो ही खूप महत्त्वाची गोष्ट असते जी मी या 25 वर्षाच्या कारकिर्दीत 25 वर्षाची कारकीर्द, जवळजवळ 100च्या जवळपास सिनेमे आणि ना स्वतः बदल करायला घाबरू नका।
दिसेल हे जे असतं ना, जसं काय होईल, हे होईल की नाही या गोष्टीचा विचार करू नका. मी म्हणतो जा, मागे माणसं आहेत तुम्हाला आशीर्वाद द्यायला आणि सपोर्ट द्यायला. आणि हे मला सांगायचं होतं. पण काम करताना खूप सारे गमती येतात, खूप सारे रिॲक्शन मिळतात. म्हणजे मी जो काय आहे आता तो माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आणि खरोखर 100% महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे आहे. तर महाराष्ट्रातल्या या मायबाप रसिक प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं. अरे आपलाच वाटतो, अरे सिद्धार्थ आपलाच आहे. त्याच्यामुळे कदाचित मी मराठीच्या बाहेर जाऊन काहीतरी काम करू शकलो, कारण मला महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा सपोर्ट आहे. तर कधी कधी ना मी ते कॉमेडी सारखंच करतो. आणि तिकडे राजू ठाकूर नावाचे आपले ऍक्टर आहेत, तर ते मला नेहमी अशी बघायची. आणि एक दिवशी त्याने मला विचारलं, तू सच में ऍक्टर आहे का रे? हा सर नाही, सच में मराठी का स्टार आहे का रे? हा सर हा. तर मला असं वाटतं ना, महाराष्ट्रातली माती जी आहे ना ती खरी स्टार आहे. ती आमच्यासारख्या सामान्य कलाकारांना असामान्य बनवते. त्यामुळे ही गोष्ट, हे जे ऍप्रिसिएशन आहे हे कुठेच मिळत नाही मला खूप सारे रिॲक्शन मिळतात. एकदा तर मी दादरला राहतो, दादरच्या बाहेर मी चालू होतो, एक बाई आली आणि तिने मला असं टॅग केलं, नालायक आहेस नालायक. सोडून मी काय केलं, किती सुंदर काम करतेस तू. आता मला काही ना हे काय घेऊ, कॉम्प्लिमेंट घेऊ की काय घेऊ. प्रेम, हे प्रेम आहे प्रेम. मी मुंबईत घर शोधत होतो आणि आम्हाला एक घर दाखवलं गेलं. तर माझी वाईफ गेलो तर तिकडे एक बाई आल्या, त्या आल्या अशा होत्या,